नमस्कार भावा बहिणींनो, तुम्ही हो म्हणून सांगतो कारण तर तुम्ही आपले मित्र आहे आणि तुम्ही आपले सबस्क्रायबर आहे. तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली पाहिजे आणि एवढी फायद्याची गोष्ट आहे भावांनो, जबरदस्त गोष्ट आहे आणि हे गोष्ट प्रत्येकाला हवीशी वाटते. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही कृपया संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा, नसेल आवडल्यास नका लाईक करू आणि तुमच्या शंका कुशंका खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला एक आहे ना दुर्मिळ गोष्ट भेटली भावांनो वावरामध्ये. तसं मी पहिलं समज सांगतो, मी काहाटी आलतो मग तर ते नंतर ते वस्तू दाखवतो. हे बघा, मी आता हे बांध साफसूफ करायसाठी आलतो आणि सुमितचा तिकडे बकऱ्या चालत आहे. दिसले तर मला त्या तिकडे बकऱ्या चालत आहे सुमितचा. हे बघा, आणि पुन्हा तिकडे बापू, हे बघा तिकडे बापू पालव्या खाणत आहे. दिसले तुम्हाला पालव्या खाणं चाललं आहे तिकडे. मी सुद्धा आतापर्यंत पालव्या खाऊन लागल्या असे तसं कामं करू लागले. तर मग बापू म्हणे मी खाणतो म्हणे पालव्या म्हणे, तुम्ही हे बांध साफसूफ करून टाका म्हणे. कारण तर जसं आता पावसाळा जवळ आला पटपट हे कामं आटपले पाहिजे ना, तसं आपल्याला पुन्हा बकरं सुद्धा करायचं आहे. बकरं नाही पण जरी आता भावानं ते नंतर पाव बकरा फकराचं. पण तुम्ही गोष्ट काय हे तुम्हाला दाखवायची झाली आहे. आता हे बघा मुख्य गोष्ट कशी आहे. आता हे बघा, आता हे झाड आहे, या झाडापुढे मी आहे ना हे साफसफाईचं काम चालू होतं. हे तर इरास आहे. हे बघा हे कापलं आणि या इरा आहे. आता हे बघा तुम्हाला दाखवतो बा तुम्ही गोष्ट. हे बघा पण दिसली तुम्हाला. हे बघा ओळखलं का आता हे काय तर हां त्याला म्हणते डिंक. तुम्ही डिंक खाल्ला का आयुष्यात? अनेकांनी खाल्ला ना हा डिंक. एवढा चवदार लागते भावानं डिंक. आम्हाला रानावनात सहज सापडते, विकत घ्यायचं काम नाही आम्हाला. आणि याचे एवढे फायदे भावांनो, शक्तिवर्धक राहते डिंक, अनेक गोष्टीसाठी कामी येते हा डिंक. आता हे बघा हे झाड आहे, या झाडाला पुन्हा लागून आहे. दाखवतो पतो बोले. हे बघा फोन घ्या, दिसला? हे बघा हे बघा येतं हा बघा डिंकाला पुन्हा लागून येतं सुद्धा आहे. पाय डिंक भरपूर डिंक आहे. आता ह्या डिंक आहे, पण कसं आहे भावांनो, एक गोष्ट आहे, भले मला हा डिंक सापडला पण एक गोष्ट अशी आहे, मी हा डिंक खाऊ शकत नाही. कारण सांगतो तुम्हाला. आणि लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा ह्या गोष्ट तुमच्या फायद्याची गोष्ट आहे. हे झाड रोहिणीचं झाड, मास रोहिणी म्हणते याले, त्याला रक्त रोहिणी म्हणते याले. तशी हे झाड आरोग्यवर्धक आहे. आरोग्याचे अनेक फायदे या झाडापासून मिळते आपल्याला. पण गोष्ट कशी आहे, हा डिंक मी खाऊ शकत नाही. आता कारण काय म्हणजे लहानपणी आहे ना आमचे आई वडील, आमचे आजोबा आई सांगायचे हा डिंक खाल्ला तर आपल्याला आपलं कान बहिरा होते म्हणते, आपला कान बहिरा होते म्हणते असं म्हणायचे. पण या झाडाचे फांदे साल खाल्ली ना आपण, शक्तिवर्धक आहे, आरोग्यवर्धक आहे. आरोग्याचे अनेक फायदे आहे. मुळीबाद असो, रक्त वाढवणे असो, सर्व कामासाठी, पोटाचे विकार अनेक कामासाठी याचा फायदा आहे. पण आपलं हे काही आरोग्याचे चॅनल नाही, पण ओघाने हे गोष्ट आली म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. तुरतच हा डिंक मी खाऊ शकत नाही. कारण तसे माझे लई आयुर्वेदिक तज्ज्ञ मित्र आहे, त्याला पहिलं मी विचारून पाहतो मग रक्त रोहिणीचा डिंक खाऊ शकतो का असं मी त्याला विचारतो. जर त्यांनी सांगितलं डिंक आपण खाऊ शकतो, मग मी हा डिंक नक्की खाणार आहे आणि ते याची रेसिपीसुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तुरतच मी व्हिडिओ येतच थांबवतो आणि हा डिंकाचा याचा जतनाने ठेवतो. संध्याकाळपर्यंत हे काम करतो. कामं धामं झाले का आपण घराकडे जातो आणि मग पाहू मग या डिंकाचा काय करायचे. मित्राने जे आपल्याला सांगितलं त्यानुसार मग नंतर आपण ते काम करू शकतो. आता मी हा डिंक सुमित्रा जवळ देऊ का? आता सुमित्रा हा डिंक ठेव जवळ, इकडे हा डिंक ठेव. सुमित्रा जवळ मी आता हा डिंक देतो. पुन्हा तेच आहे, पुन्हा काढ या काढू या येता आता सुमित्रा माझ्याजवळ आता हा देतो त्याजवळ. काय करत आहे डिकाचा? हं आता तुला माहिती का हा डिंक खाते का रोहिणीचा? काय खातं माहित नाही. नाही माझे बाप सांगे आमच्या लहानपणी पैदा होते म्हणे, का माहीत नाही म्हणे. काय का जे झाडाचे फायदे चांगले आहे. रवींद्र पिंड भावली पिजन भाऊ आपण का तोपर्यंत हा डिंक तू जवळ ठेव. थोडासा येत आहे त्यातला काढून घेतो का? काढशील का? हो लई मोठा आहे. खाली पडून जात थोडासा काढ घेतला. गडा आहे. हो बाबरीचा गिंग खाते लागली आज हो ह्या बाबरीचा.